चला तर मग आता आपल्या फ्रेझल वर्बला सुरुवात करूया। पहिली फ्रेझल वर्ब आहे ॲक्ट अप, म्हणजे विचित्र वागणे। बिहेव बॅडली और स्ट्रेंजली। फॉर एक्झाम्पल, द किड्स स्टार्टेड ॲक्टिंग अप, मुलांनी विचित्र वागायला सुरुवात केली। दुसरी फ्रेझल वर्ब आहे अबाइड बाय, नियम पाळणे। एक्सेप्ट और फॉलो अ डिसिजन और रूल। फॉर एक्झाम्पल, कॉम्पिटिटर्स मस्ट अबाइड बाय द जज डिसिजन, स्पर्धकांनी न्यायाधीशांच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे। नेक्स्ट फ्रेझल वर्ब आहे ॲड अप, मोठी रक्कम होईपर्यंत हळूहळू वाढवणे। टू इन्क्रीज ग्रॅज्युअली अंटिल देअर इज अ लार्ज अमाउंट। फॉर एक्झाम्पल, द चेंजेस इन एअर क्वालिटी आर स्मॉल बट आफ्टर अ व्हाईल दे डू ॲड अप अँड अफेक्ट अ पीपल्स हेल्थ। हवेच्या गुणवत्तेतील बदल लहान आहेत, परंतु काही काळानंतर ते मोठ्या प्रमाणात होईपर्यंत हळूहळू वाढतात आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतात। नेक्स्ट फ्रेझल वर्ब आहे आस्क अबाउट किंवा आस्क आफ्टर, तब्येतीची चौकशी करणे। इन्क्वायर अबाउट समवन्स हेल्थ। फॉर एक्झाम्पल, आय वॉज आस्किंग अबाउट हिम, मी त्याच्या तब्येतीची चौकशी करत होतो। नेक्स्ट फ्रेझल वर्ब आहे आस्क अराउंड, अनेक लोकांना माहिती विचारणे। आस्क अ नंबर ऑफ पीपल फॉर इन्फॉर्मेशन। फॉर एक्झाम्पल, आय डोंट नो ऑफ एनी व्हेकन्सीज इन द कंपनी बट आय विल आस्क अराउंड, मला कंपनीतील कोणत्याही रिक्त पदाची माहिती नाही, परंतु मी अनेक लोकांना माहितीसाठी विचारेल। नेक्स्ट फ्रेझल वर्ब आस्क फॉर, एखाद्याला पाहण्याची किंवा बोलण्याची विनंती करण्यासाठी किंवा मागणी करणे। टू रिक्वेस्ट टू सी और टॉक टू समवन और डिमांड। फॉर एक्झाम्पल, देर इज समवन ऑन द फोन आस्किंग फॉर यू, फोनवर कोणीतरी तुमच्याशी बोलण्याची विनंती करत आहे। नेक्स्ट फ्रेझल वर्ब आस्क इन, कोणाला तरी आपल्या घरात बोलावणे। टू इन्व्हाइट समबडी इन टू युअर हाऊस। फॉर एक्झाम्पल, आय आस्क्ड हर इन फॉर अ कॉफी, एक कप कॉफी पिण्यासाठी मी तिला माझ्या घरात बोलावले। नेक्स्ट फ्रेझल वर्ब आस्क राऊंड, एखाद्याला आमंत्रित करणे। इन्व्हाइट समवन। फॉर एक्झाम्पल, आय हॅव आस्क्ड राजेश राऊंड टू सेलिब्रेट माय बर्थडे पार्टी, मी राजेशला माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित केले आहे। नेक्स्ट फ्रेझल वर्ब बॅक अवे किंवा बॅक ऑफ, माघार घेणे किंवा मागे सरकणे। रिट्रीट और गो बॅकवर्ड्स किंवा मूव अवे। फॉर एक्झाम्पल, शी सॉ दॅट ही हॅड अ गन अँड बॅक्ड अवे, तिने पाहिले की त्याच्याकडे बंदूक आहे आणि ती मागे सरकली। नेक्स्ट फ्रेझल वर्ब बॅक डाऊन, हार मानणे। रिट्रॅक्ट और टू ॲक्सेप्ट डिफीट। फॉर एक्झाम्पल, शी रिफ्युज्ड टू बॅक डाऊन ऑन अ पॉईंट ऑफ प्रिन्सिपल, तिने तत्वांच्या मुद्द्यावर हार मानण्यास नकार दिला। नेक्स्ट फ्रेझल वर्ब बॅक ऑन टू, च्या जवळ असणे। टू बी नियर किंवा टू फेसिंग इट्स बॅक टू समथिंग। फॉर एक्झाम्पल, आवर हाऊस बॅक्स ऑन टू द रिव्हर, आमचे घर नदीच्या काठावर आहे। नेक्स्ट फ्रेझल वर्ब बॅक आउट और बॅक आउट ऑफ, वचन पाळण्यात अयशस्वी होणे। फेल टू कीप ॲन अरेंजमेंट और प्रॉमिस। फॉर एक्झाम्पल, यू प्रॉमिस्ड टू पे मी बट यू बॅक्ड आउट, तू मला पैसे देण्याचे वचन दिलतेस, परंतु दिलेले वचन पाळण्यास तू अयशस्वी ठरला। नेक्स्ट फ्रेझल वर्ब बॅक अप, म्हणजे सपोर्ट। फॉर एक्झाम्पल, आय विल बॅक यू अप इफ दे डोंट बिलीव्ह यू, जर त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तर मी तुम्हाला पाठिंबा देईल।
नेक्स्ट फ्रेझल वर्ब बॉल अप. बॉलच्या आकारात काहीतरी तयार करणे किंवा गुंडाळणे. टू फॉर्म ऑर रॅप समथिंग इन टू द शेप ऑफ अ बॉल. फॉर एक्झाम्पल, ही बॉल्ड अप हिज फिस्ट अँड वॉज रेडी टू फाईट. त्याने त्याची मूठ गुंडाळली आणि लढायला तयार झाला. नेक्स्ट फ्रेझल वर्ब बँक ऑन. कोणावर तरी किंवा कशावर तरी अवलंबून राहणे. टू रिलाय ऑन समबडी ऑर समथिंग. फॉर एक्झाम्पल, आय एम बँकिंग ऑन युअर हेल्प. मी तुमच्या मदतीवर अवलंबून आहे.